नमस्कार. लोकसेवा न्यूज 24 तासमध्ये आपले स्वागत आहे. 2 मार्च 1943 रोजी रावलापानी या ठिकाणी इंग्रजांनी आदिवासी समाजावर गोळीबार केला होता आणि त्या गोळीबारामध्ये असंख्य आदिवासी समाज शहीद झाला आहे. त्याबद्दल आम्ही एक व्हिडिओ तयार केला आहे. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. त्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा असले कुठलेही रिकमेंडेशन तुम्हाला करत नाही. परंतु त्या व्हिडिओबद्दल आणि आदिवासी समाजावर इंग्रजांनी गोळीबार केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की तुम्ही कमेंट्स करा. चला तर आपण तो व्हिडिओ पाहूया. नमस्कार. लोकसेवा न्यूज 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे. आम्हाला जवळपास रावलापानी या ठिकाणी येण्यासाठी 2 तास लागलेले आहे. आता 8 वाजले आहे. 8 वाजेला आम्ही रात्री या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे आणि 1943 रोजी ज्यावेळेस या ठिकाणी गोळीबार केला गेला, निशस्त्र जमावावर या ठिकाणी इंग्रजांनी गोळीबार केला. त्यावेळेस हा भाग दोन्ही बाजूने पहाडी भाग आहे आणि ही एक नदी आहे आणि इथून जमावाला पुढे आणि मागे जाण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता आणि त्यावेळेस गोळीबार केला गेला आणि त्या गोळीबारमध्ये जवळपास 15 जण मृत्युमुखी पडले आणि 28 जणांपेक्षा जास्त जखमी झाले होते. त्यावेळेस हा एवढा भयंकर क्रूर असा अत्याचार आदिवासी जमावावर झालेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड जर मोठा हत्याकांड झाला असेल तर तो आदिवासी समाजावर अन्याय झाला आहे आणि या ठिकाणी आदिवासी समाजाने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान दिले आहे. आपण या ठिकाणी बघू शकतोय की हा जो खडक आहे, या खडकामध्ये सुद्धा गोळ्या लागलेल्या आहे आणि त्या गोळ्या अजूनपर्यंत त्यांचं जे अवशेष आहे ते आपल्याला या ठिकाणी जाणवते. खूप मोठ्या प्रमाणावर आपण विचार करू शकतोय की चारी बाजूने जंगल आहे, पहाड आहे आणि त्या एक नदी जाते. यामध्ये त्यावेळेस गोळीबार केला असेल, त्यावेळेस लोकांना कशा पद्धतीने या ठिकाणी आदिवासी समाज शहीद झाला आहे. परंतु अजून सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी रोड नाही. आम्ही जवळपास 4 ते 5 किलोमीटर पायी चालत आलेलो आहे या ठिकाणी आणि 4 ते 5 किलोमीटर पायी चालून आल्यावर आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि हा इतिहास आहे. हा इतिहास आदिवासी समाजापासून हिरावला गेलेला आहे. कारण आदिवासी समाजाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि ते योगदान कुठेही इतिहासकाराने लिहून ठेवलेलं नाही. परंतु हे जे खडक आहे, हे खडक अजून पण इतिहासाची साक्ष देतात, की आदिवासी जो समाज होता, तो समाज लढाऊ होता. स्वातंत्र्य लढ्यासाठी आदिवासी समाजातील अनेक नेत्यांनी बलिदान दिले आहे. आपण आपण बघतो तंट्याबील असेल, खजा नाईक असेल, बिरसा मुंडा असेल, अनेक असे आपले जे समाजासाठी लढणारे नेते होते, शहीद झाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण आपला जो इतिहास आहे, तो इतिहास झाकून ठेवण्यात आला आहे आणि तो इतिहास लोकांसमोर आलेला नाही. आपण या ठिकाणी येण्यासाठी जर 4-5 किलोमीटर पायी चालत येत असेल आणि येण्यासाठी मार्ग नसेल, तर हा आदिवासी समाजावर सगळ्यात मोठा अन्याय आहे. येण्यासाठी खूप खडतर प्रवास करावा लागला. आम्ही 4 ते 5 किलोमीटर पायी चालत आलो आहे. त्यावेळी या ठिकाणी रावलापाणी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. खरंच एक शोकांतिक गोष्ट आहे, की जो समाज खरा इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी लढला, त्या समाजाला पुढे त्यांचे इतिहास न आणता तो इतिहास झाकून ठेवला आणि जी तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीने खरंच या रावला पाण्याचा अभ्यास करावा आणि आपला जो इतिहास आहे, तो इतिहास पुढे घेऊन यावा, एवढी माझी विनंती आहे. धन्यवाद. यही रावला पाए है, यही काय आपले आमदार, खासदार हे येत आहे का नाही? हां, होता. पण आम्ही बेनिकवर आहे ना हा या. हं, पण पहिला ते हिना गावी ती बी हं. आणि आपा हे मोठं बी तो काय एक तो राजू गावीत बी आणलं हां. हं. तो बी आवतलो का पागेजा. हे काय? गाडी नेऊन ते पागेजा आवतला तो बी. हं, हं, हं. म्हणजे अ, हे गाडी नाही तर हां, पागेजा चाली जाय. आवतला चाली जातला तो. है काय? त्यानं तो के एक वारी पोती गियो ना के बीसीबी वाला फोन के आई काय आखो दादा तू बेंदी हगला मोकली तो. राजू कोण? तो गावीत सोबत पाही का? हां, हां. राजेंद्र गावित. राजेंद्र राजेंद्र गावीत गावित. हां. म्हणजे डॉक्टर गावित साहेबांचा भाऊ. भाऊ आहे. हां, हां. त्यांच्याला काय ऐकलं की तू अगला निरोप देतो बीसीबी मोकला होता हं, हं. आम्हा आता भरीसे काय के हं, बरोबर घटना हं, त्याने ते इंडियात जाता व्हायच्या हा उमेर रस्तो मुजिरी के देऊन दादा हं. आधी अखिन विहिराज जातात ते हे काय? हा એને पे रावला पाया ही बेन तारखील कार्यक्रम रहे. हा आम्ही बेनता बेन तारखील बेन मारताल हा दोन कार्यक्रम जाय. मार्च हा आम्ही कोण याला ही आमदार खासदार यायला का? आम्ही काही नाही हल्ला नाही हिना गेली. ताई आवे है डॉक्टर साहेब बी हाँ गेलो तो है. तो भी आवे है उन्हें बेन एक और है बेन तीन और है नहा जाइए हम तो आम्ही बेन 3 वर नाही यायला आहे. नहारी म्हणजे बेन 3 वर हा अगोदर हिनाताईने डॉक्टर हा साहेब यायला आहे. आणलंय ते तर आता वाही उद्घाटन केलं त्या म्हणजे हिनाताई आणि डॉक्टर विजयकुमार गावित आहे ही उद्घाटन कोई हां. हाँ, म्हणजे उद्घाटन केलं. स्मारक हां, करासाठी. हां. ती म्हणजे ये में खोदला हं. थोडं एकदा बीस सालला ना हां. आणि त्यांनी ती बांधी दे हो आखीने पण तो एक बंगला जे बांधे तो पण गावात बांधिलेत जातो. ठीक आहे. हां.
पण ती बांधू जो इथला पाणी इम है समज बहते हा 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 हाँ ए हराव तो नहीं तो डोगो बांधित कहीं उपयोग का पड़ी है हे का नाही हाँ मग डोका बांधी हा का हाँ उसे बांधला है तो साड़ा है ने हा हा साड़ा है की बांधी देतला है हे काय हाँ पण हे पे स्मारक नाही अजून बांधलं आहे काही ना बांधला ती आपा मुद्दती है ने खाड़ी में है खाडी में हा हाँ बरोबर हाँ म्हणजे स्मारक मेन गोळीबार आता खाडी में हाँ झालं हाँ आहे खाड़ी में गई म्हणजे हो आपा गोलीबार वे हो जो घटना घड़ी थी है आपा खाड़ी में होई ना हा मग ती खाडी में स्मारक बांधत होते हाँ उद्घाटन फक्त जायला आहे पण अजून स्मारक नाही बांधलं आहे ना बांधिया नहीं ते ते तुम्ही काय ऐकणार हे स्मारक बांधा होते काय हाँ पण मारक बांधा तो थी यहाँ पा अरे ते समझ बहे हम्म बहे उठी ती तारे व्यवस्था होना रहती हैं आणि बाहेर बांधे ती का माहो बहुत जाए नहीं जाणार बहुत नाही नाही जाणार बरोबर आहे ती काही ना जातो माहो एक मी माहो ना जातो दादा ती या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आणि हिनाताईने या ठिकाणी 3-4 वर्षापूर्वी उद्घाटन केलेले आहे आणि स्मारक बांधणार असं सांगितलं आहे परंतु अजूनपर्यंत झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरंच बघितलं आता आम्ही खासदार गोवालपाडवी आहे गोवालपाडवी काय ना येतलं आहे ये काय दादा तो ना ये गोल पाड़वी ना हविया गोवालपाडवी ही अजून उद्या ना रावलपाड याद नाही भी आलं ना त्या बाको भी ना हला हे काय हाँ आप जो है तो आपको कहा तो त्या बाको भी ना हलन ये गोल पाड़वी भी ना हला या ठिकाणी म्हणणं आहे की केशी पाडवी सुद्धा या ठिकाणी कधी आलेले नाही हा. आणि गोवाल पाडवी जे सध्या नंदुरबारचे खासदार आहे ते सुद्धा आलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे हिनाताई आणि डॉक्टर विजयकुमार गावित येऊन गेले आहे त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे स्मारकासाठी परंतु अजून सुद्धा स्मारक बांधलेलं नाही आणि खरंच खूप शोकांतिकाची गोष्ट आहे स्मारक कधी होईल हे आपल्याला माहीत नाही परंतु लोकप्रतिनिधीने ठरवलं तर काय स्मारक होऊ शकते लोकप्रतिनिधीने पाठपुरावा केला शासनाकडे तर शासनाकडून या ठिकाणी रस्ते वगैरे आणि स्मारक होऊ शकते परंतु लोकप्रतिनिधी कधी ठरवतात कधी शासनाकडे विनंती करणार आहे कधी होणार हे आपल्याला माहीत नाही हे ऐतिहासिक स्थळ आहे आदिवासी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी आदिवासी समाजाने बलिदान दिले आहे कारण या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नाही आणि आम्ही जवळपास 3 ते 4 किलोमीटर चालत आलेलो आहे आणि इथून जर पुढे आणि 2 ते 3 किलोमीटर चालत जावं लागते त्यानंतर जे ऐतिहासिक स्थळ आहे रावला पाणी ज्या ठिकाणी 2 मार्च 1943 रोजी इंग्रजाने आदिवासी समाजावर गोळीबार केला होता आणि हा डोंगरी भाग आहे आणि नदी आहे त्या नदीमध्ये लोक प्रार्थना करत असताना किंवा पूजा अर्चना करत असताना त्या ठिकाणी इंग्रजांनी गोळीबार केलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 15 लोक मृत्युमुखी पावलेले आहे आणि 20 ते 25 लोक त्यावेळेस जखमी झालेले होते असा हा आदिवासी समाजाचा इतिहास आहे आणि हे पहिलं घर आहे इथून रावला पाणीला जाण्यासाठी इथून 3 किलोमीटर जायचं आहे इथून पुढे कुठलंही घर नाही हे पहिलं घर आहे या ठिकाणून आपल्याला खाली इकडे रस्ता आहे खाई आहे तिथून आपल्याला पुढे जायचं आहे आम्ही 3 किलोमीटर चालत आलेलो आहे रस्ता नाही आणि इथून सुद्धा पुढे 3 किलोमीटर पायी जायचं आहे रावला पाणी आपल्या ऐतिहासिक स्थळापर्यंत पण कुठलीही सुविधा या ठिकाणी झाले नाही 1942 रोजी नंदुरबार जिल्ह्यासाठी 2 चांगल्या अभिमानाच्या गोष्टी आहे एक रावला पाणी या ठिकाणी आदिवासी समाज स्वातंत्र्यासाठी शहीद झाला नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी शिरीष कुमार सारखा बाल शहीद झाला त्याने सुद्धा आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान दिले आहे तसंच हा नंदुरबार जिल्ह्याचा फार मोठा इतिहास आहे परंतु हा इतिहास लोकांसमोर आलेला नाही आणि तो इतिहास पुढे येण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक 2 मार्चला या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे कार्यक्रमच्या दिवशी हजारो लोक या ठिकाणी एकत्र येतात पण येण्यासाठी लोकांना रस्ता नाही आम्ही टू व्हीलर ही ई सक आहे हाँ पण टू व्हीलर ई सक आहे पण ही ना जर तुम्हाला चालीत जासाठी तोळदात हाँ जाईना हाँ हाँ पाया दी हम काय होता तुम्हाला पके जा पड़े है बागे जा पुढे हाँ पके जा कोला पड़े किलोमीटर चालत जात आहे 3 किलोमीटर 3 किलोमीटर चालत हाँ जात हा 3 किलोमीटर आणि ही तुम्ही पहिला गु है हाँ म्हणजे तुम्ही पोंग है हाँ ही ना 3 किलोमीटर चालीत जा पडे तो काही है ही रौला पाए रावला पायी है हाँ त्याबद्दल तुम्हाला काही मालूम है का काही ना ते मालूम है वेगो जो गोलीबार वे तो आमने मालूम है जन्म हमने पामा खूप वर्ष जे आम हायशी 81 म्हणजे आम्ही डाई हा बसला आहे हे काय हा मग जवळपास तुम्हाला 81 वर्ष आहे हा तुम्ही हा वाडवडील वाडावडीला ते यांचं सांगणं आहे की हे जवळपास यांचं वाडवडिलांपासून जवळपास 81 वर्ष झाले आहे हा. या ठिकाणी ते राहत आहे त्यांना माहित आहे की त्या ठिकाणी गोळीबार झालेला आहे परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही तुम्हाला काय वाटत आहे का एपेन जो आपे ऐतिहासिक स्थळ है आपे समाज खूप मोठं बलिदान दिलं आहे एपेन जासाठी शासनाने काय रस्ता वगैरे कोई दान दे की तुम्हाला काय वाटत आहे का काही नाही कोणाला नाही ठोकता येतात वर हो बनावी दे कता हा 2 तारीख होता था हाँ हा
आपा गावी साहेब आलो हिना गावी ते बी आवते बनावी दे हो हा. रस्ता बनावी दे हो मैं काय है हा. आधी बनावी राज जाता म्हणजे प्रत्येक आमदार खासदार सांगतोय हा. की या ठिकाणी आम्ही ऐतिहासिक स्थळ आहे, या हो. ठिकाणी येण्यासाठी रस्ता बनवून देणार, परंतु तो अजूनपर्यंत झालेला नाही. आणि खरंच बघायला गेलो तर खूप वाईट अवस्था आहे. बराबर गोठ आहे ना ऐतिहासिक स्थळ आहे आणि ते ऐतिहासिक स्थळ आपल्या आदिवासी समाजासाठी खरंच एक चांगलं स्थळ आहे. या ठिकाणी एक लोकांना येण्यासाठी चांगला रस्ता तरी झाला तर असंख्य लोक या ठिकाणी बघायला येऊ शकतात. आपण तुम्हाला समजीला हिने रस्तो जर गयो ते हाँ ही लोक येता काय राहतेला रावला हाँ पण हाँ जाता 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 ने हाँ चाली जाता हाँ, चाली जाता हा चाली जाता आणि चाली जाता हा म्हणजे भरपूर लोक राहत हा हाँ खूप भरपूर होता हा खूप दुनिया है हे राहते खूप लोक येत हा. हाँ हाँ खूप आवता हा तर त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी रावलापणला भरपूर लोक येतात, पण ती लोक चालतच येतात. आणि इतिहास आहे, हा इतिहास नष्ट होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधीने खरंच या ठिकाणी आमदार असेल, खासदार असेल, सगळ्यांनी आपल्या ज्या समाजासाठी एक चांगलं योगदान द्यावं. सगळ्यांनी बसून एक विचार करावा की आपल्या समाजासाठी जी ऐतिहासिक बाब आहे ती पुढे आणण्यासाठी इतिहासकारांनी जो इतिहास आहे तो लिहिला नाही, परंतु आता लोकांसाठी तो इतिहास आपण उजेडात आणण्यासाठी लोकप्रतिनिधीने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि या ठिकाणी रस्त्यांची सुविधा केली पाहिजे, त्या ठिकाणी स्मारक बांधलं पाहिजे. त्या ठिकाणी अजून सुद्धा स्मारक झालेलं नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. आणि हे पण स्मारक वगैरे बांधा तुझे हाँ बांधा तो बांधी दे हुआ किंदा तो उद्घाटन केलं ती हाँ उद्घाटन कोल नका. हाँ उद्घाटन केलं विहिराय गेले ती हिने ये में है माहे बोयले तो ते व्यवस्था काही देता खिने तो बिसे बिसा खोदलत होता हा. आधी विहिराय गेले ते या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की उद्घाटन सुद्धा झालेलं आहे स्मारक बांधण्यासाठी, परंतु अजूनपर्यंत त्या ठिकाणी रस्ते जर जाण्यासाठी नसेल तर स्मारक कुठून बांधणार. खूप मोठी शोकांतिका आहे आणि इतिहास पुढे येण्यासाठी रस्ते बांधायला पाहिजे शासनाने. आणि खरंच या ठिकाणी स्मारक बांधलं तर जी येणारी पिढी आहे त्या पिढीसाठी ते आदर्शवत राहणार आणि आदिवासी समाजाचे काय योगदान आहे हे येणाऱ्या पिढीला सुद्धा कळणार. जर असंच जर राहिलं तर येणाऱ्या पिढीला सुद्धा कळणार नाही की या ठिकाणी काय इतिहास होता. आणि हा इतिहास उजेडात आणण्यासाठी लोकप्रतिनिधीने मनापासून जर प्रयत्न केला तर खूप मोठा इतिहास आहे आदिवासी समाजाचा. तो इतिहास खरंच पुढे येणार आणि लोकांना आपल्या ज्या समाजाच्या योगदानाबद्दल खरंच अभिमान वाटणार. तंट्या बिल असेल, खजा नाईक असेल, बिरसा मुंडा असेल, राघोजी भांगरे असेल, असे अनेक आपले क्रांतीवीर होऊन गेले. त्या क्रांतीवीराने भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. आणि हे रावला पाणी सुद्धा 1942 नंतर भारतात खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत होते आणि त्याच पद्धतीने इथे सुद्धा आंदोलन झाले आहे. आणि ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी इंग्रजांनी या ठिकाणी आदिवासी समाजावर गोळीबार केला आणि असंख्य आदिवासी समाज शहीद झाले आहेत. आणि लोकसेवा न्यूज कडून लोकप्रतिनिधींना हात जोडून विनंती आहे की खरंच या ठिकाणी जे स्मारक आहे ते स्मारक लवकरात लवकर बांधावं आणि रस्त्यांची व्यवस्था करावी एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.